तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी. बाई बाई, काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. मेघे माझी वाचा तुटे, घे माझी वाचा तुटे, मेघे माझी वाचा तुटे. घे माझी वाचा तुटे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, मालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव, क्रांतीचा ठाव. पायी संताची आभाव, पायी संताची आभाव. बाई संताची आभाव, बाई संताची आभाव, संताची आभाव, पायी संताची आभाव. मेघे माझी वाचा तुटे, घे माझी वाचा तुटे, मेघे माझी माझी वाचा वाचा तुटे. घे माझी वाचा तुटे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापी, तुका म्हणे पापे. तुका म्हणे पापी. जाती संताची आज पे, जाती संताची आज पे. संताची आज पे, जाती संताची आज पे, जाती संताची आज पे, जाती संताची आबा. माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटे. घे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, लाभ फुकासाठी, फुकासाठी, लाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. रुबारखु माई, रुबारखु माई, रुबारखु माये, जय जय बैठो बारखु माये, विश्रांती पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे. नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. नेघे माझी वाचा तुटी, वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी,
महालाभ फुगासाठी महालाभ फुगासाठी नेघे माझी वाटातुनी नेघे माझी वाटातुनी ढालाई 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 बोला कुंडली वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुका महालाभ फुकासाठी तुका मने पापे जाती संतांची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कथेचा विचारू त्यांचा कृपादाने कथेचा विचारू त्यांचा कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या आता जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री गुरुचरण नमस्कारुणी आता अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडू परमात्माच्या असीम कृपेनं भगवान भोले शंकर यांच्या दरबारामध्ये नैमित्तिक स्वरूपाची ही एक दिवसीय कीर्तन मालिका आणि या प्रसंगी जो अभंग निवडलेला आहे श्रीसंत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्तम अशा प्रकारचा अभंग असून या अभंगामध्ये भगवंताच्या लढीवाळ भक्ताचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाला काय फळ मिळतं याचं वर्णन करणारा हा चार चरणाचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला ढालाई 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 ढालाई. महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात. अगोदर अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगतो. भरपूर कीर्तनं होणार आहेत आणि वेळेमध्ये जसं जमल त्या पद्धतीने या ठिकाणी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न राहील. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक स्थानाला प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व असतं आणि त्यापैकी अनेक जीवनामध्ये बऱ्याच जणाचे नावं नको म्हणलं तरी घ्यावे लागतात, पण विशेषतः काही नावच माणसाच्या जीवनाचा उद्धार करत असतात. त्यापैकी संतांचं नाव, सद्गुरूचं नाव, आपल्या श्रीगुरूंचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये पापाचा थाराच राहत नाही, पुण्य मिळत असतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि अशा संत स्वरूपाच्या जे ब्रह्मपदाला पोहोचलेले आहेत, संत भगवंताचे लढीवाळ भक्त आहेत, अशा संतांचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामधलं पाप नाहीसं होतं. याचा परिणाम असा होतो पुण्य मिळत असतं. आणि अशा संताच्या सज्जनाचं नाव घेण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या वाचेला त्याला म्हणलं थांब आहे थोडं, तरी ती थांबायला तयार नाही. ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आणि हा जो भगवंताच्या लढीवाळ भक्ताचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य मिळणारा लाभ आहे, हा लाभ 1-2 एकरची रजिस्ट्री करून 1-2 कोटी पैसे देऊन किंवा असं आपल्या नावचं असलेलं घर लिहून दिल्याच्या नंतर मिळत नाही, तर हा फुकट मिळतो. त्याच्या मोबदल्या काहीच नाही, फक्त एक मनापासून
हृदयापासून आपल्या श्रीगुरूचं जर आपण नामचिंतन केलं तर हा महालाभ आपल्या जीवनामध्ये लाभत असतो. आणि अशा सर्व आपल्या संसारामध्ये जर पाहिलं तर सर्वच अनंत दुःख आहेत. आणि अशा अनंत दुःखाचं शोध घेत घेत माणूस सुखाच्या शोधामध्ये आहे. आणि हे सुख कुठं मिळतं तर संतांच्या चरणावर मिळत असतं. म्हणून अशा संतांच्या चरणावर सुख मिळण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी या संतांच्या चरणाचा आश्रय केला आणि याचा परिणाम असा झाला, या संतांच्या जपामुळं माझ्या जीवनातलं पाप तर नाहीसं झालं आणि उलट पुण्याचं उधाण आलं. आणि या पुण्याच्या योगानं मी भगवंताचा लाडका झालो. असा या अभंगाच्या 4 चरणाचा अर्थ. विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ अर्थ झालेला आहे. यानंतर आपण किम उद्देशानं या ठिकाणी कीर्तन सेवा आयोजित केली आहे त्याचा उहापोह करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या परिसराचं वैभव नव्हे परभणी जिल्हा तथा महाराष्ट्रांचं आराध्य स्थान असणारं आपल्याच अगदी निकट असणारे श्री क्षेत्र चुडावया या ठिकाणी तथा पंचायतन आखाड्याचे श्री गुरु जीवनदासजी बाबा गावोगाव अन्नदान नामचिंतन अशा प्रकारची सेवा आपण सर्व भक्तजन करत आहोत. आणि याचाच आपण एक खारीचा वाटा म्हणून आपल्या समस्त गावकरी मंडळी पांगरेकर यांच्या वतीनं सर्वांच्या वेळेत श्रमदानातून आणि धनदानातून हा या ठिकाणी भंडाराचं आयोजन केलं आहे. त्याच्या प्रित्यर्थ अगोदर अनेक कीर्तनं होणार आहेत. आणि आज आपण सर्वांनी जी काही फल मिळणार आहे, पुण्य मिळणार आहे, कीर्तन श्रवणाचा असेल, नामचिंतनाचा असेल, सर्वांनी एकच संकल्प करायचा आहे. हे सर्वच्या सर्व तुम्ही म्हणसाल आम्ही कमवायचं आणि त्याला द्यायचं, तसं नाही. या ठिकाणी घातला दुकान देतो आली यासी दान. आणि जेवढं तुम्ही वाटसाल तेवढं वाढत राहतं. तुम्ही मिळवलेलं पुण्य हे सद्गुरू श्री जीवनदासजी बाबा यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आपण संकल्प करून त्यांना समर्पित करायचं आहे. आपल्या पुण्याच्या योगानं भगवंताचं नाम एवढं महत्वाचं आहे, एवढं जालिम आहे. जर समजा माणूस एखादा त्यांच्या प्रित्यर्थ जरी आपण लांब असून जरी त्याच्याविषयी मनोकामना चांगली केली तरी त्याचा परिणाम त्या सद्ग्रस्ताला, त्याच्या संबंधित ज्याची आपण इच्छा केली आहे, संकल्प केला आहे, त्याला पोहोचत असतं. म्हणून आपल्या सर्व गावकरी मंडळांना एकच विनंती आहे, आज या कीर्तनाच्या श्रवणाच्या नंतर, नामचिंतनाच्या नंतर आता तथा आपण सुमारे 1 महिनाभर हे सत्र मागे श्री क्षेत्र चुडावा या ठिकाणी जे काही महान अशी कीर्तन सेवा झाली त्या ठिकाणी सर्वांनाच गुरुमंत्र तथा भगवंताच्या नामाचा मंत्र दिला होता. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे एवढा महान असा मंत्र आहे. त्या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या जीवनामध्ये संकट तर केव्हाच येत नाहीत. उलट आपल्या ठिकाणी असणारे दुर्धर आजार सुद्धा काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताच्या नामामध्ये अशी ताकद आहे. तुमच्यावर किती मोठं संकट येऊ द्या, तुम्ही म्हणसाल एखाद्या जीवनातलं दुर्धर असं जरी संकट असेल तर भगवंताच्या नामानं ते शीतळ होतं, नव्हे नाहीसं होतं. आणि त्याचा परिणाम जीवनातलं दुःख सुद्धा नाहीसं होतं. म्हणून असा हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीनं करायचं आहे. आणि संकल्प करायचा आहे, हे जे पुण्य झालेलं आहे ते तुमचं पुण्य तुम्हाला राहणार. आणि त्याचा परिणाम आपल्या श्रीगुरूंच्या नावानं हा जप केल्यामुळं त्यांना सुद्धा याचा प्रभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्व परिसरामधील सद्भक्तांनी या नामजपाचा महायज्ञ सुरू केल्याच्या नंतर मुंबई या ठिकाणी महाराज या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर झालेली आहे. आणि आपल्या सर्वांचं कृपाछत्र, सर्वांचा आधार आणि सर्वांचं श्रद्धास्थान नव्हे आपल्या सर्वांचे पाठी राखे. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. या न्यायाला अनुसरून जीवनदासजी बाबा अत्यंत चांगल्या प्रकृती स्वास्थ्यामध्ये आहेत असं पुन्हा अनेक गोष्टी आपण वाचायला मिळाल्या. सांगायचं तात्पर्य एक आहे, आपल्या सर्वांनी हे नामचिंतन घेऊन त्यांच्यासाठी संकल्प करायचा आहे. विठाला 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 विठाला. आता आपण अभंगाकडे वळू. अभंगाकडे वळत असताना महत्वाची गोष्ट अशी आहे, जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कोणतंही काम करा त्याच्यामधून पाप नाही तर पुण्य घडत असतं. तुम्ही नको म्हणलं तरी घडत असतं. मग आपण जर समजा कोणतंही कार्य केल्याच्या नंतर त्याचं जर फळ आपल्याला मिळत असेल, एक कर्माचा सिद्धांत आहे. आणि असा एकही माणूस नाही की ते दिवसभरात काहीच करत नाही, असं नाही, काहीतरी करतो. मग काही केलं म्हणजे त्याचं फळ मिळणार आहे.
कर्माचा सिद्धांत असा सांगतो, अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भुक्तम शियते कर्म जन्म कोटी शतैरपी. तुम्ही जे काम करसाल त्याचं फळ एका घंट्यात, 2 घंट्यात, एका महिन्यात, एका वर्षात, नव्हे या जन्मात जर नाही मिळालं तर समोरच्या जन्मात केव्हा ना केव्हा तरी त्या कर्माचं फळ मिळत असतं. म्हणून एकच विनंती आहे, आपण जे काम करत असतो त्याचं पाप तरी किंवा पुण्य रूपानं फळ मिळत असतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जर पुण्यच मिळवायचं असेल, पाप पुण्य समान समितेची पाविजे कर्मभूमी. कर्मभूमी म्हणजे या मृत्यूलोकामध्ये जन्म मिळत असतो. पाप आणि पुण्याची जर रेषा समान झाली तराजूमध्ये तर या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये जन्म मिळत असतो. मग आता आपण असं ठरवलं की आपण संसारामध्ये राहणारे जीव आहोत. शेती असेल, वाट्याला आलेलं कर्म असेल, व्यापार असेल, हे करत असताना काही ना काहीतरी पाप होत असतं. नको म्हणलं तरी होत असतं, सहज अनायासे घडत असतं. मग अशा स्वरूपामध्ये आपण सर्व गोष्टीमधून मुक्तता मिळवण्यासाठी एकच केलं पाहिजे, पुण्याचाच आश्रय घेतला पाहिजे. आणि पुण्याचा आश्रय कोणत्या ठिकाणी आहे? देवाचं नाव घेतल्यावर. देवाचं नाव घेतल्यावर पुण्य पुण्य मिळतं. फळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा झाला सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. फळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा झाला सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सम्मुख तो कैसा संत चरणी पावलो. आपल्याला समोर जायचं होतं, त्याच्या अगोदर भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगायचं. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य मिळतं याच्यात काही शंका नाही. पण नेमकं कोणता देव? आपण पाहिलं तर प्रत्येक जण सोमवारी वेगळा देवाची चिंतन चालू आहे, कोणी मंगळवारी वेगळेच देव मांडायलेत, कोणी गुरुवार म्हणलं की वेगळाच देव मांडायले. वार बदलला की देव बदलायला. नेमका आपण कोणत्या देवाच्या पाठीमागं लागायचं? तर याचं सर्वांचं एकच महत्त्वाचं उत्तर आहे, जर आपण एखाद्या सरस्वती मातेच्या पाठीमागं लागलो, गणपती बापाच्या मागं लागलो किंवा अजून ब्रह्मदेवाच्या मागं लागलो, हे जे देव आहेत याची भक्ती केल्याच्या नंतर ते प्रसन्न होतात. पण जे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा फल देऊ शकतो ते त्याच्याकडे अधिकार नाही. म्हणून 33 प्रकारचे जरी देव असले तरी अशा देवामधून नेमका आपण देव कोणत्या देवाचं भजन करायचं? तर जगद्गुरु तुकोबारायचा एक सुंदर अभंग आहे. एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. अशा भगवंताचं नामचिंतन करणं आपलं महत्त्वाचं आहे. मग सांगायचं तात्पर्य एक आहे, या बाकीच्या देवाचं नाव घेतल्यावर पुण्य मिळतं, पण जे पाहिजे, जेवढं जलर पाहिजे तेवढ्या प्रकारचं पुण्य मिळत नाही. मग कोणत्या देवाचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य मिळतं? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा असेल, राम म्हणता तरे जाणता नेनता होका याती भलत्या कुळहीन. अशा भगवंताचे जे काही अनंत अवतार आहेत त्यापैकी कोणत्या अवताराचं नामचिंतन घ्या, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. पण त्याच्याही पुढचं पाऊल, संत आणि देवामध्ये आपण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचीच नावे का? देवाचं नाव घेतल्यावरही पुण्यवंत होता येतं, पण देवाचं नाव घेतल्याच्या नंतर मी राम म्हणलं, गुरुनं राम म्हणलं किंवा एखाद्या महान ऋषीनं नाव म्हणलं तरी त्या नामामध्ये तुम्ही कोणत्या बेंबीपासून किती अंतःकरणामधून भगवंताचं नाव घेता याच्यानुसार त्याचं फळ मिळत असते. पण संताचं जर नाव घ्यायचं ठरवलं आपण, संताचं नाव हे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं घ्या. बरं, त्यांना मी भजायलो म्हणून न घेता सहज अनायासे जरी संताचं नाव आलं, फलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. आणि संतांच्या जर मागं लागलो, संतांच्या नामरूपाच्या भगवंताच्या नामाप्रमाणे संतांचं जर नाव घ्यायचं ठरवलं तर आपण मात्र या जीवनामध्ये आल्याच्या नंतर पुण्यवंत झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण का? पुण्य मिळवणं हे माणसाच्या जीवनातलं सर्वात महत्त्वाचं आद्य कर्तव्य आहे. कारण का? या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनाचं एकच उद्देश आहे, जीवनमुक्त होणं, या जन्ममरणाच्या पलीकडे जाणं. जन्ममरणाच्या पलीकडे जायचं असेल तर निष्काम पुण्य लागत असतं. आणि निष्काम पुण्याची ताकद या पृथ्वी तलावर एकच महात्म्य आहेत, ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही
या कळीकाळावर जय मिळू शकता, या जन्ममरणाच्या पहिलं तीराला सुद्धा जाऊ शकता. अशा प्रकारचं नाव जगद्गुरु तुकोबारायचं नाव असेल, नामदेवरायचं नाव असेल, ज्ञानोबारायचं नाव असेल. या महान संतांपैकी नव्हे आपल्याच परिसरामध्ये झालेले संत असतील, मोतीराम महाराज असतील, मारोतराव महाराज असतील, या सर्व संतांचं जरी आपण नाव घेतलं तरी आपण पुण्यवंत झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेत सजनाचे नावे, घेत सजनाचे नावे, घेत सजनाचे नावे, नेघे देवाचा तोटी मला भूकासाठी. घेता सजनाचे नावे, घेता सजनाचे नावे, नेघे सजनाचे नावे, नेघे देवाचा तोटी मला भूकासाठी. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि अशा पुण्यवान महात्म्यांचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय होत असतो. दुसरं जगद्गुरु तुकोबारायच्या नावाचा परिणाम पहा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ऐसा तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. संतांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. आपण म्हणतील देव वेगळा आणि संत वेगळे, पण जगद्गुरु तुकोबारायचा एक अभंग आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ह्या तुम्हाला जरी दिसायला वेगळे असले हे संत आणि हा देव, पण वास्तविक पाहिला तर त्यांच्या ठिकाणी ऐक्य भाव आहे. आणि असा हा एकरूपपणा असल्यामुळं त्यांच्या नामाचा जप करणारे जे कोणी सद्ग्रस्त असतील, सज्जन असतील, अशांच्या जीवनामध्ये केव्हाच या ठिकाणी पापाचा लवलेश राहत नाही. निष्काम पुण्याचा संचय होतो. आणि निष्काम पुण्याचा संचय झाल्यामुळं ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. आणि अशा ज्ञानदेवाची भक्ती केल्याच्या नंतर, जगद्गुरु तुकोबारांची भक्ती केल्याच्या, नामदेवरायांची भक्ती केल्याच्या नंतर, मोतीराम महाराजांची भक्ती केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला जे पाहिजे अशा पुण्याचा ठेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर माया समूळ विलयाला जाते. अशा स्वरूपाचं एक प्रमाण आहे. म्हणजे सांगा मूळ लीलया जाय समूळ लीलया, जाय समूळ लीलया. ज्ञानदेव म्हणता माया जाय समूळ लीलया, जाय समूळ लीलया, जाय समूळ लीलया. ज्ञानदेव म्हणता माया जाय समूळ विलया. आणि अशा स्वरूपाने आपण संतांच्या नावाचा जप केला. आणि हा संतांचं नाव, त्याच्यामध्ये आदरणीय गुरुवर्य जीवनदासजी बाबा असतील, जमनादासजी बाबा असतील, या सर्वांचं जर आपण नामचिंतन करत राहिलो तर आपल्याला भगवान परमात्मा आपल्या पायाच्या जवळ जागा दिल्याशिवाय राहणार नाही. नव्हे आपल्या जीवनातील पापाचा नाश आणि पुण्याचा संचय झाल्याशिवाय राहणार नाही. या कीर्तन मालिकेमध्ये माझ्या वाट्याला आल्ला जो काही थोडा वेळ होता, त्या वेळामध्ये या ठिकाणी जीवनदास बाबांच्या चरणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जे उर्वरित अभंग राहतील समोरचे महाराज सोडवतील. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.